विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला जादुई आकडा गाठता आला आणि त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। 1500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार। 1500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे। निवडणुकीत महिलांच्या मतांचा टक्का वाढला। हा टक्का म्हणजे राज्यातील बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद असल्याचा दावा महायुतीचे नेते करतात। त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय। रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आहे आणि आता तुम्हाला 1500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार त्याचाही निर्णय 2100 रुपये देण्याचं जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरही निशाणा साधलाय। माझी बहीण लाडकी, विरोधकांच्या मनात भरली धडकी असं म्हणत विरोधकांवर टीकास्त्र डागलाय। बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी आणि सुपरहिट झाली। बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी। आश्वासन दिल्याप्रमाणे सत्ता स्थापनेनंतर 5 किंवा 6 तारखेला सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्यासाठी वाढीव तरतुदीचा निर्णय घेण्यात येणार आहे। 5-6 तारखेला जे काही नागपूरचं अधिवेशनाची होण्याची शक्यता आहे त्या टायमाला ह्या बाबीचा विचार केला जाईल आणि जी घोषणा सरकारने केलेली आहे किंवा मुख्यमंत्री आणि इतर उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याची अंमलबजावणी निश्चित आम्हाला करावी लागेल। आम्ही जनतेला दगा देऊ शकत नाही, त्यांचा विश्वासघात करू शकत नाही आणि लाडक्या बहिणीच्या तर नाहीच नाही, म्हणून या घोषणेची अंमलबजावणी होईल। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकार केलेल्या घोषणांची पूर्तता करण्यासाठी हालचाली करणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये रिटर्न गिफ्ट मिळणार आहे। हे रिटर्न गिफ्ट म्हणजे पुढच्या निवडणुकीची गुंतवणूक असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।